एकदा वैकुंठात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विराजमान होते। त्यावेळी भृगु ऋषी भगवान विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी वैकुंठात आले। भृगु ऋषींनी भगवान विष्णूंच्या छातीवर पाय ठेवला, तरीही भगवान विष्णूंनी राग न करता ऋषींची क्षमा मागितली। पण माता लक्ष्मीला हे सहन झाले नाही। त्या वैकुंठ सोडून पृथ्वीवर निघून गेल्या। माता लक्ष्मीच्या विरहामुळे भगवान विष्णूंनीही पृथ्वीवर अवतार धारण केला। ते श्रीनिवास या नावाने तिरुमला पर्वतावर राहू लागले। काळ पुढे गेला। पृथ्वीवर श्रीनिवासांची भेट पद्मावती देवीशी झाली। दोघांच्या भेटीतून प्रेम आणि भक्तीचा सुंदर संबंध निर्माण झाला। पुढे त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला। या विवाहासाठी श्रीनिवासांनी मोठे कर्ज घेतल्याची धार्मिक कथा सांगितली जाते। भक्तांच्या श्रद्धेनुसार आजही लोक तिरुपती बालाजींना अर्पण केलेले धन त्या कर्जाची परतफेड करण्यासाठीच असल्याचे मानतात। श्रीनिवास म्हणजेच भगवान विष्णूंचे हे रूप पुढे वेंकटेश्वर स्वामी किंवा तिरुपती बालाजी म्हणून प्रसिद्ध झाले। तिरुमला पर्वतावर आज लाखो भक्त दर्शनासाठी येतात। भक्तांच्या मनात एकच विश्वास असतो, गोविंदा गोविंदा असे म्हणतात की जो भक्त श्रद्धेने आणि मनापासून बालाजींचे स्मरण करतो त्याला मनःशांती आणि भक्तीची शक्ती मिळते। म्हणूनच तिरुपती बालाजी हे केवळ एक देवस्थान नाही, तर कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे पवित्र स्थान आहे। श्री वेंकटेश्वर स्वामींचा जय जयकार। गोविंदा गोविंदा।